मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे आपलं नवीन एका ब्लॉगमध्ये. आजच्या ब्लॉगची सुरुवात होत आहे धायरीमधून. कालचा बॅनर चुकीचा लागल्यामुळं आज पुन्हा इथं यावं लागलं. आता हा बॅनर लावून झाल्यानंतर मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे काय झालं काय नाही. तर मित्रांनो, विषय असा झाला होता, काल इथं याच्यावर आता बॅनर लावला ना, हे इथंच लावायचा होता आणि दुसरीकडे जो बॅनर लावायचा होता ते इथं लावला होता. त्यामुळे थोडा प्रॉब्लेम झाला. आज पुन्हा यावं लागलं सकाळी. काल लवकर कळालं नाही, त्याच्यावर लिहिलेलं लोकेशन बरोबर होतं, पण कार्यकर्त्यांनी चुकीचा बॅनर आणल्यामुळे सगळा प्रॉब्लेम झाला. सरांनी बोलले की असं काही काम करता तुम्ही. सर बोलले थोडं, पण काय अडचण नाही, आता पुन्हा लक्ष देऊन काम करावं लागेल थोडं. हा बॅनर लावला मित्रांनो, तिकडे लावायचा होता का, इथं आहे ना नवीन कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे आतमध्ये, तर इथं फ्लेक्स लावायचा होता. हा दुसऱ्या होल्डिंगवर लावायचा होता, चुकून इकडे लावल्यामुळे प्रॉब्लेम झाला सगळा. आता निघालोय सिंहगड रोडला. मित्रांनो, सिंहगड रोडच्या 20-25 साईड तिथं पोहोचलोय आता. इथं 20-25 साईडचं बॅनर लावून आज पुन्हा जास्त काम आलेलं आहे. डेली काही ना काही सारखं असं फ्री नाही थोडा, त्यामुळं ब्लॉगला असं होतं. नाहीतर ब्लॉग काय डेली बनवतच असतो आपण. इथे कशाच तरी कॉम्प्युटरचं दुकान दिसतं. तुम्हाला आहे ना वोट वाघोळे दाखवत होता किती तिथं पायऱ्या, किती 4थ्या मधल्या होर्डिंग. लागलं रे, लागलं. थांबा, तुम्हाला मित्रांनो आता वोट वगैरे दाखवतो. मित्रांनो, काय झाडावर बघा वोट वगैरे किती असते ना, अंदाज लावा बरं तुम्ही. इथं आहे आता सिंहगड रोडला. बघा कसा आहे व्ह्यू. भारी वाटतंय मित्रांनो शहरामध्ये, पण गावाकडची मजा ही काही वेगळीच आहे. गाव ते गावच आहे आपलं. तर मित्रांनो, आता इथला बॅनर लावून झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवतो. थोडी गडबड आहे, ब्लॉग शूट करतो नंतर. बाय बाय. प्रॉब्लेम झालाय, गाडी सारखीच बंद होती, तिच्यात ऑइलच नसणार आहे. मग आता चेकिंग चालू आहे गाडीची. ऑइलच नाही राहिलं गाडी. गाडी डेलीच पळती 200 किलोमीटरच्या आसपास. ऑइल संपायला गाडी नवी, ऑइल खात नाही गाडी. गाडीनं ऑइल खाल्लं तर ऑइल संपत नाही. मग बंद का होती सारखी? ऑइल आहे मित्रांनो गाडीत, पण आता बंद होती सारखीच. गरम पण होती गाडी, थोडी लई गरम झालेली. काहीतरी विषय झाला मित्रांनो गाडीला. आता नेमकं इथं बॅनर घ्यायला चाललो होतं तिकडं, आणि असं जे हायवेला आहे, मुंबई पुणे हायवेला. बघतो आता काही प्रॉब्लेम झाला आहे, सॉल्व्ह झाल्यावर तुम्हाला दाखवतो. पुन्हा गॅरेजला घेऊन जावं लागेल शक्यतो. आता मित्रांनो, इंजन गरम झालेलं आहे, त्याच्यामुळे आता इंजनवर पाणी टाकणार आहे. बघा आता पाणी टाकतो, आता वाफा कशा निघतात बघा. खूप गरम झालेली मित्रांनो गाडी, ऊन पण असल्यामुळं. गाडी थोडी थंड करायला लावली आणि बसलो इथं एका टपरीवर, टायरच्या टपरीवर बसलो. आता सावलीला निवांत गाडी तिकडं नाही थंड व्हायला. लईच गरम झाली, ऊन पण आता थंडी कमी झाली आणि ऊन चालू झालं जास्त. त्यामुळं गाडीचं आता लवकर काम करून घ्यावं लागेल, नाहीतर काय प्रॉब्लेम होईल. आता नेमकं आता घरापासून लांब आहे ना, इकडं पावदंड आलेलं आहे, आणि इथून हडपसर आहे आता 30 किलोमीटर.
त्यामुळं आता गाडी काहीतरी करावं लागेल, आजचे दिवस ॲडजस्ट करावं लागेल. पण मग काम करून घ्यावं लागेल उद्या वगैरे त्याचं, नाहीतर कामाचा असाच प्रॉब्लेम होईल. आता अर्धा तास झालं जवळजवळ तर थांबलोय, पण गाडी काय चालू आहे. चालू झाल्यानंतर आता अजून 2 बॅनर लावायचे आणि 2-3 काढायचे. चालू झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवतो पुन्हा गाडी वरती ट्राय करतो चालू व्हायची. थांबा एक.